श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचे सांगण्यासाठी आले आहे. मंगळवार म्हणजे मंगळाच्या ह्या वर्षामध्ये मंगळवारचं महत्त्व इतकं आहे की त्याला आपण जितकं पण पूजू, जितकी पण प्रार्थना करू आणि जितकं पण आपण त्या दिवाला साकडं घालू, पण तो काही ना काही आपल्याला डसणारच. कुठे ना कुठे छोटं मोठं का होईना पण नुकसान देणारच. आणि ह्या गरमीमध्ये, ह्या उन्हामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्या मंगळाच्या आहेत असंच ठरून चालायचं आहे. तुमची चूक असो की नसो, तुमच्याकडे वळून वळून सगळे आरोप येणारच. भांडणं तंट्यामध्ये तुम्ही पडला नाहीत तरी ते तुमच्या अंगाशी येणारच. मंगळाचं साल आहे, छोटे छोटे ॲक्सिडेंट्स आहेत, कुठे काही घटना घडतील, BP हाय, शुगर हाय, ह्या सगळ्या गोष्टीतून प्रत्येकाला जावंच लागणार. किंवा व्हायरल फीवर, थ्रोट इन्फेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी या ठरलेल्या आहेत. फक्त आपल्याला आपली काळजी, आपल्या परिवाराची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मंगळवारी सूर्याला जल द्यायचं आहे. सूर्यदेवताला सांगायचं बाबा थोडा थंड राहा. जल झाल्यावर का आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा आणि फूल व्हायचं आहे. त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे की जे पण आहे अडापिडा ती दूर राहावं आणि सिद्धी आपल्याकडे चांगली राहावं, त्यांचे आशीर्वाद आपल्याकडे राहावं. मंगळाचा वेळ जरी असली तरी हनुमंताची उपासना सोडायची नाही आहे. हनुमंताला तुम्ही भावाप्रमाणे, मोठ्या भावाप्रमाणे धरून ठेवायचं आहे. त्यांची हनुमान चालिसा, बजरंग बाण वाचायचा आहे. संध्याकाळी देवळात जाऊन दिवा लावायचा आहे. रुईच्या पानांचा हार घालायचा आहे. दानामध्ये न चुकता माचीस द्यायचा आहे. जर तुम्हाला अजून काही द्यायचं झालं, गूळ आहे, चणे आहेत, अशा परत तुम्हाला अजून देण्यासारखं चहा दान करा. किंवा तुम्हाला मंगळाचं काय आवडेल, लाल वस्तू दान करा. तुम्हाला दाना जितकं आहे किंवा अन्नदान आहे ते तुम्ही जितकं कराल तितकं तुम्ही पुण्य कमाल. काय असं कर्म आपल्याला इथंच करायची आहेत आणि भोगही इथेच घ्यायचा आहे. पुढच्या जन्मात काय होणार आणि मृत्यूनंतर काय होणार आपल्याला माहिती नाही. पण तुम्ही जितकी चांगली कर्म आता कराल त्याचं फळही आत्ताच मिळेल, तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या कुटुंबाला मिळेल. तर त्याच्याने तुम्ही चांगलं कर्म करत राहा. शनीची दया, शनी किंवा मंगळाचे हे तुम्ही काहीच त्याचा विचार करायचा नाही आहे. अशा प्रकारे मंगळवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.